केएन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी केएन न्यूज लिंकला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा। गेल्या 28 वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाटेतील बालाजी ज्वेलर्समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा। आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर। बालाजी ज्वेलर्स आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर। बस स्टँड, छत्रपती शिवाजी चौक, वणकुद्रे टेक्सटाईल जवळ, खडकलाट। खडकलाट येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाची दिंडीने सांगता। अनेक वारकरी व भजनी मंडळांचा सहभाग, अखंड 9 तास दिंडी। सालाबाद प्रमाणे खडकलाट तालुका येथील श्री पांडुरंग देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 7 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकोत्सवाचे तर गुरुवार तारीख 30 ऑक्टोबर पासून 6 नोव्हेंबर अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याची गुरुवारी सकाळी विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वरी माऊली व माऊली तुकारामाच्या गजरात व टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी, काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली। 7 ऑक्टोबर अश्विन पौर्णिमेपासून खडकलाट येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्तिक उत्सव, ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या काळात व्यासपीठकार शोभा कुलकर्णी व मंगला सरदार व मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ, भजन व कीर्तन कार्यक्रम पार पडले। सोमवार तारीख 3 रोजी दुपारी 12 वाजता तुलसी विवाह व महाप्रसाद, तर बुधवार तारीख 5 रोजी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली। तर गुरुवार तारीख 6 रोजी सकाळी राजाराम महाराज निपाणी, हालसिद्धनाथ मंदिराचे पुजारी विकास सुतार यांच्या दिव्य सान्निध्यात श्री पांडुरंग देवस्थान विश्वस्त केदार कुलकर्णी दाम्पत्यांच्या हस्ते पालखी पूजा व आरती करण्यात आली। तर उद्योजक राजू भडगावे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडीस प्रारंभ, तर ग्राम पंचायत सदस्य सुधाकर हेगडे यांच्या हस्ते दिंडी गाडीची पूजा करून दिंडी मार्गस्थ झाली। या दिंडीची विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाटील गल्ली, महादेव मंदिर, सुभाष चौक, महालक्ष्मी मंदिर, हालसिद्धनाथ मंदिर, तोडकर गल्ली, बसवेश्वर सर्कल मार्गातून मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान मिरवणूक मार्गात ग्रामस्थांनी पालखीस पाणी व पुष्पहार घालून पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले। दुपारी 12 वाजता परकुटे गल्लीतील भाविकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून दिंडीतील सहभागी वारकरी व भजनी मंडळांसाठी झुणका भाकरी व आंबील प्रसादाचे आयोजन केले होते। रात्री 7 वाजता राजाराम महाराज निपाणी यांचे काल्याचे कीर्तन झाले। त्यानंतर महाआरती व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करून महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी श्री पांडुरंग देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने राजाराम कुलकर्णी महाराज निपाणी, हालसिद्धनाथ मंदिर पुजारी विकास सुतार महाराज, मंदिराचे पुजारी सुरेश शिंदे यांच्यासह नवलिहाळ, मेतके, चिखलव्हाळ, गोळेवाडी, फुटाणवाडी, वाळकी व इतर गावातील सहभागी वारकरी व भजनी मंडळे व कार्तिकोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण ते अखंड हरिनाम सप्ताह पर्यंत प्रसादाचे देणगीदार व सहकार्य केलेल्या सर्वांचे पांडुरंग देवस्थान ट्रस्ट सदस्य केदार कुलकर्णी, अनिरुद्ध दिवाण, विकास सुतार महाराज, दीपक भडगावे, वसंत जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, पुजारी सुरेश शिंदे, संजय जगताप, प्रकाश माळगे, सुनील नाईक, राजू राजपूत यांच्या हस्ते श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी बंडा सरदार यांनी कार्तिकोत्सव तसेच ज्ञानेश्वरी पारायण ते अखंड हरिनाम सप्ताहापर्यंत प्रसादाचे देणगीदार व सहकार्य केलेल्या सर्वांचे पांडुरंग देवस्थान ट्रस्टतर्फे आभार मानले। यावेळी आयोजित महाप्रसादाचा सुमारे 2000 भाविकांनी लाभ घेतला। केएन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे।
माझे पंढरीचे आई गविताबाई माझे श्री विश्वेश भजनी मंडळाचं आमच्या ट्रस्टतर्फे मी आभार मानतो आणि एक आधारस्तंभ बोला कुंडली
त्यांनी हातात केलं तेव्हा सांगितलं वाटलं. मंगल असून दे, सुरेश असून दे, राजू असून दे, शोभा असून दे आणि सर्व शिंदे फॅमिली हे सर्वजण इथं अगदी विठ्ठल मंदिराची सेवा अगदी मनोभावे करतात. त्याबद्दल आमच्या पांडुरंग देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीनं मी विशेष करून खास त्यांचा आणि बरोबर 4 हजर राहिले त्याबद्दल त्याला आम्ही कुसुम रणदिवे, अवधूत कोरडे, सर्व त्यांनी स्वयंपाकाची भांडी आम्हाला जेव्हा महिना आणि जेथे आणि आमचे रत्नाकाके पण बरोबर 4 लाखांचे आजार ज्यांनी धान्य रूपात असून दे किंवा पट्टीच्या रूपात असून दे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे त्या महाप्रभूसाठी आम्हाला जी देणगी आलेली आहे त्यामध्ये डॉक्टर के.एच. दिवाण यांच्याकडून 3,000, योगेश कुलकर्णी यांच्याकडून 5,000, केदार कुलकर्णी यांच्याकडून 4,000, वसंत जोशी यांच्याकडून 3,000, नंदू पोद्दार यांच्याकडून 3,000, पिंटू सोनार यांच्याकडून 3,000, भूपाल लक्ष्मण यादव यांच्याकडून 5,000, सुहास शशिकांत जोशी यांच्याकडनं 5,000, प्रल्हाद जोशी यांच्याकडनं 2,500, उमेश घाटगे यांच्याकडून 3,000, सचिन सुरेश सरदार यांच्याकडून 5,000, तेजस प्रल्हाद जोशी यांच्याकडून 2,500 आणि आजचा जो कार्यक्रम आहे ह्या प्रसाद आहे त्या महाप्रसादासाठी संपूर्ण डिस्प्ले पाणी दौलत राजपूत यांच्याकडून इथं पुरवठा करण्यात येणार आहे. त्याबद्दल ह्या सर्वांचं मी आमच्या ट्रस्टच्या वतीनं अगदी खरोखरच त्यांना धन्यवाद देतो. असंच सहकार्य तुमचं वर्षभर राहून दे आणि आमचा जो सोहळा शांततेने पार पडला त्याच्याबद्दल सर्व महिलांना पुरुषांना त्यांना परत एकदा धन्यवाद देऊन बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तसेच ताज्या बातम्या, कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी KN न्यूजला संपर्क करा. मोबाईल क्रमांक 98 45 85 47 44.